सो गाईज हॅलो. आणि आम्ही आमचा इथला या लोकेशनचा आमचा सेकंड डे आणि आम्ही पोहोचले. आज 3ची शिफ्ट आहे, 2चा कॉल टाईम आहे. आम्ही कॉल टाईमला पोहोचलोय. हे राधा पण आली. हे बघा राधा. हॅलो ग राधा. हॅलो. ही आहे कृष्णाची राधा. आणि फायनली आम्ही लोकेशन. चल राधा चल आपण जाऊया. तलाव दाखवतो तुम्हाला. या काय भारी लोकेशन आहे, म्हणजे सुंदर अप्रतिम लोकेशन आहे. आणि हा फार्म हाऊस मी रात्री तुम्हाला दाखवला असेल कदाचित. सुंदर हा फार्म हाऊस आहे पूर्ण. कुठलं फार्म आहे? हा विला आहे काहीतरी. रिसॉर्ट आहेत, फार्मिंग आहे. धरणाच्या आसपास खूप असं चिक्कार भरून गेले. म्हणजे चल ये लवकर दाखवायचं यांना. छान वातावरण बघा, सूर्यप्रकाश. असं कोकणातच आलेलं फील होतं. कोकणामध्ये पण मी गेलो होतो असंच, पण मी तेव्हा ब्लॉग वगैरे बनवत नव्हतो, शूट वगैरे करत नव्हतो. खूप फिरलो. पण नंतर मला असं जाणवलं की यार आपण एवढं फिरतोय, कुठेतरी मेमोरियल असलं पाहिजे. आपण जे जिकडे फिरतोय तिकडे आपण हे शूट केलं पाहिजे, कारण हे राहतं. त्यामुळे मी सुरुवात केली ब्लॉग बनवायला. मी स्वतःसाठीच बनवतो, मी लोकांसाठी नाही बनवत. आवडले तर बघा, नाही आवडले तर नका बघू. पण एक स्वतःला वाटतं की आपण इथे ते गेलो, आपलं काहीतरी मेमोरियल असावं, म्हणून मी हे शूट केलं. बघा आता हा व्ह्यू आहे तलावाचा. छान असं वातावरण, मस्तपैकी भारी वाटत आहे एकदम. ना ना हे बघ इकडे हे भारी असं लोकेशन आहे तलावाचं. सुंदर असं वातावरण. काय म्हणशील? बोल काहीतरी बोल. खूप छान आहे. तुम्ही एकदा ह्या विलाला भेट द्या. खूप मस्त, खूप सुंदर आणि कोकणात आल्यासारखं फील येतोय. रिलॅक्स माइंड व्हायचं असेल तर प्लीज तुम्ही एकदा इथे भेट द्या. हे याचे रिव्ह्यूज. मी पहिल्यांदा आली इथे या विलाला. मी काल आलो होतो, इकडे नाही आली ती. आज आपण चल इकडे पाणी खाली उतरायली आहे. खाली उतरतोय आम्ही फायनली. फोटो ना, हां फोटो पण काढूया आपण. अरे फोटो काय, व्हिडिओ येतो, एवढं व्हिडिओ काढतोय तू. काय पाहिजे? छान असा व्हिडिओ पण काढतो मी. काल मी पाण्यात उतरलो होतो, पाण्यामध्ये गेलो, थंडगार पाणी पायावर घेतलं. भारी कमाल.